कधी विचार केला आहे का? हिंदू धर्मात असा एक महिना आहे ज्याला एकेकाळी कोणताही अधिष्ठाता देव नव्हता, ज्यामध्ये एकही संक्रांत होत नाही. म्हणूनच त्या महिन्याला अशुभ, निरर्थक आणि अगदी मलमास म्हणून ओळखलं जायचं. पण पुढे जे घडलं ते खूपच आश्चर्यकारक आहे. स्वतः भगवान विष्णूंनी त्या महिन्याला श्री विष्णूकडे नेलं आणि श्री विष्णूंनी त्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. आणि फक्त नावच नाही, त्या महिन्याला सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ स्थान दिलं. आणि अजूनही एक धक्कादायक गोष्ट सांगू का? या महिन्यात केलेलं पुण्य 100 पट नाही तर अक्षय मानलं जातं. पण जर हा महिना दुर्लक्षित केला तर शास्त्रानुसार त्याचे परिणामही गंभीर असू शकतात. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये. आता अधिक मास जवळ आलेला आहे, त्यामुळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय, हा पुरुषोत्तम मास का म्हणतात, या महिन्यात काय महत्त्वाचं मानलं जातं आणि काय टाळलं पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं, या अधिक श्रेष्ठ मासात यज्ञ का अत्यंत प्रभावी मानले जातात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. 2026मधील पंचांगानुसार अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यामध्ये येत आहे. त्याची सुरुवात होत आहे 17 मे 2026 पासून आणि समाप्ती होत आहे 15 जून 2026ला. हा संपूर्ण काळ भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. अधिक मासाची कथा काहीतरी वेगळीच आहे. एक काळ असा होता जेव्हा कालगणनेत 12 महिने होते आणि प्रत्येक महिन्याचा एक अधिष्ठाता म्हणजे स्वामी असा देव होता. उदाहरणार्थ श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव, कार्तिकमध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी, चैत्र महिन्यामध्ये ब्रह्मा आणि आषाढ महिन्यामध्ये विठ्ठल म्हणजेच कृष्ण. पण एक महिना असा होता ज्याला कोणताही अधिष्ठाता देव नव्हता, कारण त्या काळात सूर्याची संक्रांती होत नव्हती. त्यामुळे तो महिना कोणत्याही राशीशी जोडला जात नव्हता आणि म्हणूनच लोकांनी त्याला अयोग्य मानलं आणि मलमास म्हणून हिणवलं. हा अपमान सहन न होऊन तो महिना भगवान विष्णूकडे गेला. माझा कोणी स्वामी नाही, मला कोणी मान देत नाही. भगवान विष्णूंनी त्याला श्रीकृष्णाकडे नेलं आणि श्रीकृष्ण म्हणाले, आजपासून तू सर्वोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. मी स्वतः तुझा अधिष्ठाता देव असेल आणि तुला सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ स्थान मिळेल. अशा प्रकारे मलमास झाला पुरुषोत्तम मास. ही कथा फक्त पुराण कथा नाही, ती एक संदेश देणारे देखील आहे. जे नाकारलं जातं तेच कधीकधी सर्वात महान ठरू शकतं. या महिन्याचे अधिपती भगवान विष्णू आहेत, त्यामुळं ह्या काळात केलेलं साधना, जप, दान अत्यंत फलदायी मानलं जातं. पण एक महत्त्वाची गोष्ट, हा महिना इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर आत्मिक शुद्धीसाठी आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अधिक मासामध्ये स्वामी भगवान विष्णू आहेत, त्यामुळं शास्त्रात सांगितलेलं आहे यज्ञो वै विष्णू, म्हणजेच यज्ञ हे स्वतः विष्णूचं स्वरूप मानलं जातं. यज्ञामध्ये अग्नी माध्यम असतं, मंत्रशक्ती असते आणि आहुती म्हणजे समर्पण असतं. अग्नीमार्फत दिलेली आहुती सर्व देवतांपर्यंत पोचते, म्हणजेच एकाच वेळी अनेक देवतांचा आशीर्वाद मिळण्याची कल्पना आपण इथं करू शकतो. अधिक मासात यज्ञ विशेष का आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहेत अतुल अनिल आपटे गुरुजी. चला जाणून घेऊयात. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमस्कार. मे महिन्याच्या पुढील पंधरवड्यामध्ये जो 3 वर्षांनी नेहमी येतो त्याला अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणलं जातं. या अधिक महिन्यामध्ये जगतपालनकर्ता श्री महाविष्णू
यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. त्याचप्रमाणे औषधे चिंतये विष्णू या उक्तीप्रमाणे उत्तम आरोग्य राहावे. या उद्देशानं आपण जलतत्वाचा अधिपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाविष्णूची कृपा संपादन व्हावी आणि अधिकस्य अधिकं फलम या वचनाप्रमाणे आपण जे काही कर्म, जे काही सत्कर्म करू त्याचं आपल्याला अधिक फल प्राप्त व्हावं आणि कर्माचं दुप्पट फळ मिळावं. या उद्देशानं या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच 17 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये स्वतःच्या कुटुंबाचे सर्वतोपरी कल्याण व्हावे. त्याचप्रमाणे आपल्या इष्ट आप्तजनांचे कल्याण व्हावे आणि या भारतभूमीवर यज्ञो वै विष्णू अशी जी संज्ञा आपल्याला प्राप्त आहे वेदांमध्ये, शास्त्रामध्ये या उक्तीचा समावेश होतो. त्याप्रमाणे जपयज्ञ, तपयज्ञ, त्याचप्रमाणे दानयज्ञ आणि सर्वसामान्यांच्या वृत्तीमध्ये, सर्वसामान्यांच्या दृष्टीमध्ये बदल व्हावा या उद्देशानं अधिक महिन्यामध्ये सामुदायिक पद्धतीने देखील आपण हा सग्रहमुख विष्णुयाग करू शकतो. यामध्ये आपण आपल्या घरामध्ये हा विष्णुयाग केला तर आपल्याला नवग्रह हवनाबरोबरच त्या ठिकाणी आपली वास्तुशुद्धी व्हावी. या उद्देशानं वास्तुशुद्धी होमपूर्वक हा विष्णुयाग करता येतो. त्याचप्रमाणे आपल्याला सर्व प्रकारची उत्तम लक्ष्मी प्राप्त व्हावी. या उद्देशानं लक्ष्मी म्हणजे फक्त करन्सी नाही तर किंवा चलन स्वरूपातली लक्ष्मी नाही, आपल्याला संतान लक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्य लक्ष्मी त्या अष्टलक्ष्मींची प्राप्ती व्हावी. या उद्देशानं त्या विष्णू सोबतच आपण लक्ष्मी या देवतेसाठी देखील उत्तमरित्या हवन करून या विष्णू यागामध्ये या गोष्टीचा देखील समावेश करू शकतो. आणि या प्रकारचा यज्ञ, या प्रकारचा याग आपण सामुदायिक पद्धतीने सुद्धा, म्हणजे आपण इमारतीमध्ये, बिल्डिंगमध्ये राहत असाल तर पार्किंगमध्ये आपण नुसत्या गप्पा मारत उभा राहतो, त्याऐवजी आपल्या ठराविक गुरुजींना बोलवून ठराविक पद्धतीने आपल्या सर्वांच्या हितासाठी जर आपण याग केला तर त्याचा आपल्याला सर्व इमारतीमधील सर्व कुटुंबांना अंशतः फल प्राप्त होऊ शकतो. त्यावेळेला देखील आपण हा सामुदायिक पद्धतीने सग्रहमुख वास्तुशुद्धी होमपूर्वक विष्णू याग हा करू शकतो. असा भाग यामध्ये मी विशेष सांगू शकतो. आणि विष्णू हा बुध या ग्रहाचा अधिपती म्हणला जातो. त्या उद्देशानं त्यामध्ये अजून एक भाग येतो की बुध हा वाणीचा कारग्रह आपल्याला ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगितलेला आहे किंवा हा वणिज वृत्तीचा ग्रह आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या ग्रहाची विशेष कृपा देखील आपल्याला या विष्णू यागाने नवग्रहांबरोबर प्राप्त होऊ शकते. म्हणून सर्वांनी या विष्णू यागामध्ये, विष्णू यागाचा आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या इष्ट आप्तजनांना फायदा व्हावा या उद्देशानं आपण हा विष्णू याग अवश्य करावा. त्याबरोबरच अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दल देखील आपण अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. धन्यवाद. जर तुम्हाला अधिक मास विशेष यज्ञ करून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या, त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता व सर्व यज्ञाची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊ शकता. अधिक मासात 33 या अंकाला विशेष स्थान आहे, कारण वेदांमध्ये 33 देवतांचा उल्लेख आहे. त्याचमुळं 33 अनारसे, 33 वस्तू, 33 आहुती या सर्वांना प्रतिकात्मक महत्त्व दिलं जातं. हा महिना बाह्य सुरुवातीसाठी नाही, म्हणून विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन बांधकाम, देवप्रतिष्ठा, मंत्रदीक्षा, महादान, विशेष श्राद्ध ही कार्ये ह्या काळात टाळली जातात. हा महिना नवीन सुरुवातीसाठी नाही तर आतल्या परिवर्तनासाठी आहे. या काळात स्नान, जप, दान, विष्णू भक्ती, भागवत श्रवण, तुळशी अर्चन या सर्वांना विशेष महत्त्व आहे. दीपदानाचं महत्त्व सांगायचं झालं तर दीप म्हणजेच प्रकाश.
आणि प्रकाश म्हणजे अज्ञानाचा नाश. म्हणूनच दीपदानाशी जोडलेला अर्थ आहे दारिद्र्यतेचा नाश, लक्ष्मीप्राप्ती आणि मानसिक शांती. साधेपणाने केलेली ही कृतीही प्रभावी मानली जाते. जर तुम्हाला दीपदान कसं करावं याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. त्यावर मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ तयार करीन. अधिक मासात दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये मालपुवा म्हणजेच धोंडेदान, तांबूलदान, धान्य, वस्त्रदान आणि आत्ता आपण जाणून घेतलं तसंच दीपदान हे सर्व समृद्धीशी जोडलं जातं. अधिक मास हा केवळ कालगणनेतील बदल नाही, तो एक संधी घेऊन येतो थांबण्याची, विचार करण्याची आणि स्वतःशी जोडण्याची. म्हणूनच हा महिना जीवनाला नवीन दिशा देण्याचा काळ मानला जातो. अधिक मास संधी आहे फक्त पुण्य साठवण्याची नाही तर अंतर्मन शुद्ध करण्याची. जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम अधिक मासामध्ये म्हणणार असाल तर माझ्या चॅनलवर ते उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर विष्णूची आरती आणि विष्णूची 108 नावं देखील उपलब्ध आहे. त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओसह. जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ, माझा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.